ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। ते बेळगाव तालुक्यामध्ये ही जी घटना 2023 ला घडली होती ती अतिशय दुर्दैवी होती आणि तुम्हालाही माहिती आहे की त्या दिवशी अख्खा जिल्हा अख्खा महाराष्ट्र त्या पीडित मुलीच्या बाजूला तिथं उभा राहिला होता। पीडित मुलीचं वय 7 असेल, तिच्यावर अत्याचार झाला। अत्याचार करणारा 18 ते 19 वर्षाचा त्यावेळेस होता आणि मग त्यानंतर तिला अक्षरशः ठेचून तिला तिथं मारण्यात आलं। नरसापूरला जी घटना काही दिवसांपूर्वी 3 वर्षाच्या मुलीवर घडली ती अशीच काहीतरी तिथं घडली होती। खरं तर ही घटना घडून 3 वर्ष झाले। त्यावेळेस सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे मीडिया असेल, इथल्या लोकांच्या प्रयत्नांमुळे, सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यावेळेस फास्ट ट्रॅक कोर्ट हे लावण्यात आलं होतं। सगळीकडे चर्चा फास्ट ट्रॅक कोर्टचीच आहे। पुण्यामध्ये जी घटना घडली फास्ट ट्रॅक कोर्ट, त्यानंतर जी आता आम्ही पालघरला सुनील भाऊ भुसारा पण इथं आले, पालघरला जी घटना घडली काल तिथे फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करण्यात आली। पण आता फास्ट ट्रॅक कोर्टचा खरंच फायदा होतो का हे कुठेतरी जर बघायचं असेल तर दुर्दैवी घटना जी इथं घडली या गावामध्ये इथं आपल्याला जाणवेल 3 वर्ष होऊन सुद्धा त्या फास्ट ट्रॅक कोर्टमधून अजूनपर्यंत न्याय हा मिळालेला नाही। त्याच्याचबरोबर ज्या लोकांनी साक्ष दिली होती, जी काही त्यातली लहान मुलं होती, आज कुठेतरी कदाचित त्यांना घाबरवलं जातंय का काय वेगळं कारण हे आपल्याला सांगता येत नाही। जे इथं राहत होते ते आता इथं न राहता स्थलांतर झालेले आहेत। मग कुठेतरी इथे असणाऱ्या त्या मुलीच्या आईला, वडिलाला, आजीला भीती वाटते की त्या मुलीला न्याय मिळेल का। त्यामुळे इथं तुम्ही आल्यानंतर तुम्ही सुद्धा होता, आई प्रामाणिकपणे तिथं हीच सांगत होते की आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला भेटायला त्यावेळेस बरेच जण आली, पण मग 3 वर्ष आम्हाला न्याय मिळत नसेल तर आमच्या या न्यायाचं काय असा प्रश्न तिने तिथं उचलला। आणि खरंच कायदा गरिबाच्या बाजूला आहे का असे सुद्धा प्रश्न तिथं विचारण्यात आले। त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की काही झालं तरी शक्ती कायदा जो आपण 2019-20 ला तिथं आणला होता तो कायदा लागू करावा, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी थोड्याशा स्ट्रिक्ट कराव्यात आणि त्या कायद्याच्या अंतर्गत उद्या जाऊन म्हणजे त्या कायद्याकडे बघून कुठं ना कुठे ते लोकांना भीती वाटेल असं कृत्य करण्यापासून, आणि उद्या जाऊन ज्या लहान मुली आहेत, ज्या महिला आहेत, त्यांच्यावर होणारे अत्याचार कुठं ना कुठेतरी कमी होतील अशी अपेक्षा आपण तिथं करू। पोलिसांशी आम्ही बोललेलो आहे। इथं घरकुलचा काहीतरी एक प्रश्न आहे तोही तिथं आम्ही समजून घेतलेला आहे। त्यामुळे इथं याच्यात कुठलंही राजकारण न आणता फक्त या मुलींना, या परिवाराला न्याय मिळावं असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। राज्यामध्ये कुठेतरी महिला आणि मुली सुरक्षित नसल्याने एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तुम्ही पण देखील खंत व्यक्त केली की मला पण मुलगी आहे आणि मलाही कायम त्यांची काळजी असते। काळजी असतेच ना, पण एक तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एखाद्या नेत्याची मुलगा नाही तर मुलगी असेल, एखाद्या मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा नाही तर मुलगी असेल, नाहीतर ज्याच्याकडे पैसा आहे ते सिक्युरिटी लावू शकतात, एखादा सिक्युरिटी गार्ड पाठवू शकतात, पण गरीबाचं काय। तुम्ही जर एका बाजूला बघितलं तर अजितदादांना न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही इतका प्रयत्न करतोय। उपमुख्यमंत्र्यांना न्याय मिळाला या महाराष्ट्रामध्ये जर वेळ आणि अडचण घेत असेल तर मग गरीबाकडे कोण बघणार आहे। त्यामुळे प्रश्न हा गरीबाचा आहे, सामान्य लोकांचा आहे, यांना सगळ्यांना भीती वाटते। आज या महाराष्ट्रात आणि गेल्या वर्षाचं आपण बघितलं 50,000 पेक्षा जास्त गुन्हे महिलांच्या बाबतीतले आपल्या या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, म्हणजे 137 गुन्हे दिवसाला। त्याच्याचबरोबर दिवसाला 24 बलात्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी होतात, म्हणजे तासाला 1 बलात्कार तिथं होतो। पॉस्कोच्या केसेस म्हणजे लहान मुलीच्या केसेस नाहीत, त्यांच्यावर होणारे अत्याचार बघितलं तर वर्षाला 13,000 अत्याचार दुर्दैवाने त्या ठिकाणी होतात। मग कुठंतरी हे जे अत्याचार करणाऱ्या लोकांना भीती, मनातली भीती मेली आहे का? पोलिसांची भीती वाटत नाही का त्यांना? आणि पोलीस खरंच प्रामाणिकपणे काही पोलीस काम करतात, पण पोलिसांना वेगळं काम इतकं दिलं जातं, VIP लोकांना तिथं मदत करणं असेल, त्यांची सिक्युरिटी देणं असेल, नाही तर बऱ्याच काही नाही तर राजकारणासाठी दबाव आणण्यासाठी आहे। मग त्यामुळे काय होतं की सामान्य लोकांकडे दुर्लक्ष तिथं होतं असं मला तरी वाटतं। विचार केल्यावर साधारण 3 वर्ष झालेले अद्याप फास्ट ट्रॅक कोर्टाचं कारण पुढे दिलं जातं की फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आम्ही एक सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करू असं प्रत्येक घटनेत म्हटलं जातं। परंतु आपण आता या घटनेच्या निमित्ताने उघड झालं की फक्त सरकार काय करतं की जनभावना शांत करण्यासाठी अशा शब्दांचा वापर करतात। नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कुठेतरी जनभावना शांत करण्यासाठी हे असं बोललं जातं। कायदाच असा आहे की त्या कायद्यामध्ये बऱ्याच पळवाटा आहेत।
मग कायदा जर आपण बदलला तरच कुठं ना कुठंतरी या लोकांना आपल्याला न्याय देता येईल. खरं तर आज सकाळी मी जेव्हा पालघरला गेलो होतो तिथे नीलमताई गोरे आल्या होत्या. आता हा शक्ती कायदा पास होत असताना त्या स्वतः वरच्या हाऊसचं म्हणजे विधान परिषदेच्या त्या उपसभापती होत्या आणि तो कायदा पास होताना त्यांनी सुद्धा तिथं मतदान केलं होतं, नाही तर त्याला पाठिंबा दिला होता उपसभापती असल्यामुळे, आणि मग तो कायदा वरती गेला. आता याच्यात त्यांनी आज बोलता बोलता असं सांगितलं की शक्ती कायद्याबद्दल बोलणारे लोक हे कच्चा अभ्यास करतात. मला खरं तर त्यांना त्या ठिकाणी सांगायचं की आम्ही बोलत असताना कधी तिथं पुराव्याशिवाय तिथं बोलत नाही. आता CRPC 173 म्हणजे ह्याच्यामध्ये जो नॉर्मल BNS कायदा आहे त्याच्यामध्ये तपासासाठी किती महिने दिले जातात? 2 महिने दिले जातात. आणि शक्ती कायद्याच्या अंतर्गत ते दिवस आपण 15वर आणलेले आहेत. आता जसं इथे जी लहान मुलं होती ज्यांनी तिथं साक्ष दिली, आज 3 वर्षानंतर ती साक्ष द्यायला घाबरतात. मग तपास करत असताना त्यावेळी दिलेली साक्ष ही कुठं ना कुठेतरी आपल्याला न्याय देण्यासाठी फायदेशीर ठरू शकली असते, आत्ताही ठरेल. पण मग हे महत्वाचं आहे, 309 CRPC ट्रायल 2 महिन्यात तुम्ही संपवा. आता आपली शक्ती कायदा म्हणतो 30 दिवसात तुम्ही संपवा. त्याच्याचबरोबर CRPC 374 अपील विदिन 6 मंथ्स म्हणजे 6 महिन्यामध्ये तुम्ही अपील करू शकता. पण शक्ती कायद्यामध्ये 45 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं, म्हणजे दिवस कमी केलेले आहेत. आणि ह्याच्यात जर आपण बघितलं तर प्रत्यक्षपणे शक्ती कायद्यामध्ये जी शिक्षा आहे ती शिक्षा फाशी आहे. पण इथं कुठंतरी एक पळवाट आहे की जन्मठेप, आणि मग सेकंड ऑप्शन आहे जर कुठं सरकारने खूप पाठपुरावा केला तर फाशी. आता 7 वर्षाच्या मुलीला मारल्यानंतर या नराधमाला काय जन्मठेप द्यायची जरूरत आहे का? त्याला फाशीच दिली गेली पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही मागण्या त्याच्यावर चर्चा कुठं ना कुठेतरी झाली पाहिजे. पण चर्चा न करता विरोधक जे बोलतात, बोलण्यासाठी बोलतात, बिना पुरावा बोलतात, हे बोलणं मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला ते शोभत नाही. राजकारण करू नका, नाही तर तुम्ही जर खूप राजकारण करत असाल ते बंद करा आणि लोकांवर आणि सामान्य लोकांच्या प्रश्नावर कुठेतरी लक्ष द्या. आता पुण्यात पुन्हा एक घटना समोर आली आहे. नातीवर बाबाने अत्याचार केल्याचा प्रयत्न केला पुण्यामध्ये. काल रात्री ती घटना तिथं घडली. म्हणजे बघा काय लेवलला ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच एक घटना काल घडली असं आम्हाला तिथं कळालेलं आहे, आणि या घटना रोज घडत चाललेल्या आहेत. पण आता एक तुम्ही जाणून घ्या, जेव्हा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये घटना घडली होती लाखो लोक रस्त्यावर आले होते. पण आता हे रस्त्यावर येऊन लढणाऱ्या लोकांना सुद्धा शंका वाटायला लागली की आपल्याला न्याय मिळू शकत नाही, मग लढायचं कशाला? मग उद्या जर लोकच म्हणायला लागली लढायचं कशाला, मग गरिबाला न्याय सरकार देत नसेल तर मग देणार कोण? त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपल्याला लोकांना सुद्धा आश्वासित करावं लागेल एक चांगला कायदा आणून, नाही आपल्याला न्याय देता येतं आणि आपण तो देऊ शकतोय. आता इथं सुद्धा लोक म्हणतात की खरंच मिळणार आहे का? आता त्या मुलीची आईच जर म्हणत असेल, तिला जर प्रश्न वाटत असेल नाही मिळणार का, तर मग हे कुठं ना कुठेतरी योग्य नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट हे फास्ट नाव असलं तरी बरेच लोक याला स्लो ट्रॅक कुठेतरी कोर्ट तिथं म्हणतात. म्हणजे एखादा जज तिथं आल्यानंतर खरं तर निकाल दिवस तर तो बदलला नाही पाहिजे. पण या मुलीच्या बाबतीत जी दुर्दैवाने मृत्यू पावली ती मुलगी, तिच्या केसच्या बाबतीत 2 जज येऊन गेलेले आहेत. म्हणजे आधीच्या जजनी सगळं ऐकलं आणि मग ते बदली होऊन गेल्या, आता दुसरे आले त्यांना परत सगळं सांगायचं. म्हणजे फास्ट ट्रॅक मध्ये एक जज आला, विषय संपला आणि पुढे जावा, असं कुठेतरी आपण विचारात घेऊन कायदा आणला पाहिजे. मराठा कमिटी स्थापन दादा साधारण बघायला गेलं या साधारण या पीडित कुटुंबाच्या बघायला गेल्यावर वडील अपंग आहे, आईला मेजर आजार आहे आणि अद्याप त्यांना खाण्याची खूप वाईट परिस्थिती आहे. आपण देखील सांगितलं की उद्यापर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने घर बांधण्याची देखील नाही, काय झालं की इथं बोलत असताना आजीबाई डोळ्यात पाणी आणून, म्हणजे या मुलीची आजी प्रामाणिकपणे त्या बोलत असताना माझ्या नातीला न्याय द्या असं त्या सांगत होत्या. पण त्यांचं असंही मत आलं की माझी नात तर गेलीच, तिला न्याय मिळालाच पाहिजे, त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे. पण डोळ्यात पाणी आणून ज्या मुलांनी इथं पोलीस जेव्हा त्या नराधमाला घेऊन आले होते तेव्हा चिडून त्या गाडीवर, ठीक आहे भावनिक लोक असतात, दगड मारले, तर त्या आजीली प्रामाणिकपणे इथं असणाऱ्या लहान मुलांच्या प्रती भावना चांगली ठेवून म्हणाले की त्यांच्या केसेस मागे घेतल्या पाहिजे. त्याच्याबरोबर त्या मुलीची आई बोलत असताना अक्षरशः चिडून त्या महिला बोलत होत्या की त्या सुद्धा आजारी असतात, त्यांचे पती आजारी आहेत, आम्ही अशा घरात राहतो तशा घरात राहतो आणि तिथं राहण्याची सुद्धा परिस्थिती, भाड्यावर राहतात. त्यामुळे आम्ही सुद्धा कुठल्या तरी मुलीचा बाप आहोत, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून उद्यापासूनच जिथं सरपंच सांगतील तिथं, जिथं जागा असेल या गावात आणि तो परिवार सांगेल तसं आपण लोकांशी बोलून उद्यापासूनच आम्ही इथं
सिमेंट आणि स्टील आणि ह्या सगळ्या गोष्टी पाठवून त्यांना जसं पाहिजे तसं ते घर हे करू शकतात. म्हणजे इथं कुठेतरी सहानुभूती हा विषय नाही, पण हा परिवार लढतोय. हा 3 वर्ष झालं ते हा परिवार लढतोय, तर मग या परिवाराच्या पाठीमागे राहणं महत्वाचं आहे. मराठा कमिटी बोलतो ना. दादा, महाराष्ट्रामध्ये महिला घराबाहेर पडताना खरं तर आता त्यांना असुरक्षित वाटू लागलेले आहे, कारण की अशा घटना या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. गोंडगावच्या घटनेनंतर पुन्हा पुण्यामध्ये तशी घटना घडते, कारण आरोपींना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा होत नाही, म्हणून कुठेतरी हिंमत लोकांची वाढत चालली आहे. अशी कृत्य करणाऱ्यांची काय सांगणार आहे? नाही नाही, कृत्य करायची हिंमत तर वाढत चालली. आता तुम्ही बघा, काल परवा एका मंत्र्याचे ओएसडी, त्या ओएसडीने स्वतःच्या पत्नीला बॅटली मारलं. अहंकार बघा किती आहे. त्या बिचारी ती महिला सांगतेय की मुंबईला गेल्यानंतर परिवाराकडे कुठेतरी त्या माणसाने दुर्लक्ष. हा व्यक्तिगत विषय असला तर बॅटली तुम्ही मारता. म्हणजे आता मंत्र्याच्याच ओएसडीला असं वाटायला लागलंय की या शासनामध्ये, या सरकारमध्ये महिलांचा अनादर केला तरी चालतो, बायकोला मारलं तरी चालतं, नाही तर अशा घटना घडल्या तरी चालतं, नाही तर अशा घटना घडल्यानंतर त्यावर राजकारण केलं तरी चालतं. ही जी प्रवृत्ती आणि वृत्ती आहे ना, ती अतिशय चुकीची आहे. आता बघा, तुम्ही मे महिन्यामध्ये, म्हणजे फक्त या महिन्यामध्ये पालघरला घटना घडली, पुण्यामध्ये घडली, चाकणमध्ये म्हणजे दुसरी घटना गेल्या महिन्यात मे महिन्यामध्ये चाकणला घडली, एप्रिलमध्ये गोंदियामध्ये घडली, एप्रिलमध्ये बीडमध्ये घडली, बारामतीमध्ये घडली, मार्चमध्ये पुण्यात घडली, जानेवारी बदलापूरमध्ये दुसरी घटना घडली, त्यानंतर डिसेंबरमध्ये वावळमध्ये घडली, त्याच्यामध्ये मुलीला मारण्यात आलं होतं, ऑक्टोबरमध्ये साताऱ्यात घडली. म्हणजे ह्या घटना कुठं थांबतच नाहीत. अरे भीती वाटली पाहिजे ना पोलिसांची, आणि पोलिसांना अतिरिक्त जे काम दिलं जातं ते तरी कुठेतरी तुम्ही कमी करा. बाकी इतर राजकीय कामं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे सरकारला विनंती करतो, या केसमध्ये आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहे, या केसमध्ये आपल्या वकिलांना सांगून थोडंसं जलद गतीने इथं स्पीडअप करता येईल का हे तुम्ही बघा. पोलीसचं सहकार्य करतील असा मला विश्वास आहे. पोलिसांशी सुद्धा आम्ही बोलून एकतर या मुलीला न्याय द्यावं, याच्यासाठी जे काय तुम्हाला करता येईल ते करा, आणि त्या 8 मुलांवर जी काय उगाचच कारवाई झाली आहे ती त्या ठिकाणी संपवण्यात यावी. दादा, तुम्ही आता 2 मिनिटापूर्वी गुन्हे झालेला पाडा पडलेला आहे. या ठिकाणी राज्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. तुम्ही देखील अनेक पोलीस स्टेशनमध्ये न्यायासाठी आंदोलन केलेले आहेत. त्याच्यानंतर अजितदादांची पण केस तुम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करतायत, पण तरी गुन्हा दाखल झालेला नाही. कुठेतरी कायदा सुव्यवस्था कुठे असं डगमगते, कमी पडतात. नाही, गृह विभाग आणि कुठेतरी सिस्टमच कमी पडतंय. आता तुम्ही बघा, इथं असणारे सरपंच यांनी तहसीलदार आणि मोजणी अधिकाऱ्याला सांगून ती जागा मोकळी करा, आम्हाला यांना घर द्यायचंय. 3 वर्ष झालं फॉलोअप चाललाय, पण सिस्टम कुठेतरी कमी पडते. तहसील असू द्या, मोजणी अधिकारी असू द्या, नाही तर पोलीस असू द्या, नाहीतर हे शासन असू द्या. कसं असतं की शासन काम करत असताना शासनाने जर दाखवून दिलं नो नॉनसेन्स, म्हणजे महिलांच्या बाबतीत जर कुठंतरी एखादी घटना घडली तर सरकार हे खपून घेणार नाही. तिथं कुठंतरी आपण ऍक्शन घेऊ, तर मग कुठेतरी एक विश्वास पोलिसांमध्ये सुद्धा वाढतो. आता तुम्ही बघा, मी उद्या बुलढाण्याला आहे. बुलढाण्याचा जो कोणी आमदार आहे ते जे काय बोलला ते तुम्ही जर ऐकलं असेल, आई बहिणींवरनं शिव्या दिलेल्या आहेत खालच्या लेवलला जाऊन. अरे दुसऱ्याच्या घरच्या लोकांवर बोलायला तुला काय अधिकार आहे? आणि मग त्याच्यात तलवार इकडे घालतो तिकडे घालतो असं बोलून, आणि त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर मग मेसेज काय देत आहे की मेसेज असा दिला जातो की कसंही बोला महिलांबद्दल, हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. आता तो भोंदू बाबा कोण भागेश्वर महाराजांबद्दल बोललाच, तुकोबारायांबद्दल बोललाच, पण तिथं बोलत असताना काय सांगितलं तर सगळ्यांनी 4-4 पोरं काढली पाहिजे. मग महिलांनी एवढंच करायचं का? तर हे जे काही संदेश आता दिले जातात ना, याच्यामुळे महिलांप्रती काही ठराविक विकृत जे विचार करणारे लोक आहेत त्यांचं धाडस जरा जास्तच वाढत आहे असं मला वाटतं. त्यामुळे सरकारने याच्यावर योग्य कायदा आणून योग्य, आणि अशा केसेस झाल्या तर योग्य कारवाई करून हे विषय मार्गी लावले पाहिजे. पवारांनी राजीनामा दिला. घटना समोर आलेली आहे की एका मुलीला तब्बल 3 वर्ष ब्लॅकमेल केलं, तिच्याकडून 8.5 लाख रुपयाची रोकड उचलली, 90 ग्रॅम सोनं उचललं, आणि आता त्याच्यात धक्कादायक माहिती अशी आली की त्याच्या मोबाईलमध्ये त्या पीडित तरुणीसह आणखी इतर मुलींचे काही अश्लील व्हिडिओ आहे. नाही, एक तर ती केस आहेच, म्हणजे अतिशय त्याला लगेच धरलं पाहिजे. आता काय बघा, खराताच्या बाबतीत जे झालं, भोंदू बाबा आम्ही मान्य करतो, SITने चांगलं काम केलंय, बऱ्याच काही गोष्टी आल्या, त्यांनी अन्याय केलेलाच आहे आणि त्याला कारवाई झालीच पाहिजे. पण खरातकडे तुम्ही बघत असताना खरातकडे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचा तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून फायदा करण्यासाठी खरातला अडचणीत आणला फक्त असं आपण म्हणायचं का? आणि बाकीच्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. आता ही जी घटना तुमची आहे त्याच्याचबरोबर बीडमध्ये सुद्धा काही असे काही डॉक्टर आहेत, त्यांनी काही महिलांवर अत्याचार केलेले. हे जे काय असे पुढे येत आहेत ना, लगेच तुम्ही, चांगले पत्रकार असतात, पोलीस चांगले असतात, काही लोक जेव्हा सांगत असतील लगेच ताबा घ्या, कारवाई करा, जे काय कळते ते करा. आणि असा एक संदेश दिला ना सरकारने, तर मग कुठेतरी कायदा व सुव्यवस्था आपल्या या राज्यामध्ये
चांगली होईल असं मला तरी वाटतं. महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय असायला पाहिजे असं वाटतं. अहो तेच आहे, शक्ती कायद्यामध्ये 36 स्वतंत्र न्यायालय हे करण्याचा आदेश त्या ठिकाणी होता. कायदा पास सुद्धा झाला होता, म्हणजे आम्ही आमदार म्हणून तो पास केला होता. वरती विधान परिषदेच्या आमदारांनी पास केला होता. नीलम गोरेताई सुद्धा तिथं पास करताना होत्या आणि मग केंद्र सरकारकडे गेल्यानंतर तो परत तिथं पाठवला. याच्यात 36 म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक असं स्पेशल न्यायालय असेल जे महिलांच्या केसेस मार्गी लावेल, नाही तर त्या केसेसवर न्याय देईल. पण काय आहे की ज्या पद्धतीने आज काम केलं जातं, कुठंतरी महिलांबद्दलचा आदर हा फक्त दाखवण्यासाठी आहे, खऱ्या अर्थाने तो नाहीये. त्याचं फक्त राजकारण करायचं आणि खऱ्या अर्थाने न्याय द्यायची वेळ येते तेव्हा मात्र आपण दुसरीकडे बघायचं, अशी भूमिका या सरकारची असं आपल्याला वाटतं.